श्रीनगर, सिटी ऑफ प्रॉस्पेरिटी, सिटी ऑफ लक्ष्मी. झेलम नदीच्या काठावर वसलेलं हे शहर जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे. यावर मौर्य, मुघल ते डोगरा अशा वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केले. जवळपास 8 दिवस बाईकवरून प्रवास करून भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून शहरातून येताना वेगवेगळे अनुभव घेत आपण आलो. काल संध्याकाळी आपण या मॉन्ट्रेल हॉटेलमध्ये मुक्काम केला होता आणि आता ब्रेकफास्ट करून श्रीनगर एक्सप्लोअर करणार आहोत. तर या शहरात बघण्यासारखं बरंच काही आहे, पण इथले लोक कशाला महत्त्व देतात, त्यांच्यामध्ये इथे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि बघूया आपण काय काय एक्सप्लोअर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये श्रीनगर सिटीमध्ये बघण्यासारखं काय आहे, दल लेक कसा आहे, तिकडच्या संध्याकाळी व्ह्यू कसा दिसतो, इथली फूड स्पेशालिटी काय आहे, इथलं मार्केट कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स गो. रात्रीच्या 5-6 तासाच्या झोपेमध्ये सगळा थकवा निघून गेला. सकाळी सकाळी असा व्ह्यू बघितला की छान वाटतं. मतलब पैसे वसूल जागा आहे, पैसे वसूल सिरियसली. तुम्ही जर हॉटेल बुकिंग बघत असाल तर मी हॉटेल मॉन्ट्रेल रिकमेंड करेल. सो खूपच छान व्ह्यू आहे समोरून. रूम्स पण छान आहेत, नीट आहे, क्लीन आहे, स्टाफ पण चांगला आहे, सर्विसही चांगली आहे. सो आणखी काय पाहिजे. सो एव्हरीथिंग इज गुड. आय रिकमेंड दिस हॉटेल. मी या मॉन्ट्रेल हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. इथला ब्रेकफास्ट चांगला आहे, फूड क्वालिटी इज गुड. सो ॲम्बियन्स पण चांगला आहे, बसायला जागाही व्यवस्थित आहे. सो एव्हरीथिंग इज नीट अँड क्लीन. सो काही पिक्चर्स मला इथलचे आवडले. आय विल शो यू. दीज आर सम ओल्ड पिक्चर्स विच आई लाईक इट. ये क्या है? ये फूल है क्या? ये केसर है? ड्राई वेजिटेबल्स. हाँ, मिर्ची हल्दी. ये सोपू जी है यहाँ पे. तो इनसे मुझे पता चला ये पिक्चर्स किस चीज़ के, मुझे भी नहीं पता है. तो ये अपने को बताएंगे कि क्या है. आप ही बताइए. हाँ, ये चावल के खेत हैं. ये इसको बोलते हैं समावार. इसमें नून चाय होती है, कश्मीरी टी. अच्छा. और ये वेली है. ये हेजलनट है सर. क्या है ये हेजलनट है. हेजलनट. ओके. ये कश्मीरी क्राफ्ट है, हैंडीक्राफ्ट. ये और वो कश्मीरी सेब है. ओके. हाँ, वेरी नाइस. और ये इसको बोलते हैं, एक सेकंड आ जाए बोला, ये कश्मीरी ब्रेड है. इसको बोलते हैं कश्मीरी है चचवूरू. कश्मीरी चूरू. थोड़े नाम डिफिकल्ट है बट आदत पड़ जाएगी धीरे धीरे लेंगे तो. सो बढ़िया है. सो ये था गाइस. मतलब यहाँ की कुछ स्पेशल चीज़ें जो हमें पता चल रही है. सो दैट्स अ गुड थिंग. हम वो जगह पे जाते हैं और वो पता नहीं करेंगे तो फिर हम जानेंगे क्या. तो उन लोगों से पता करना एक अलग ही मज़ा होता है. So I'm happy I got to know this. मी डाल लेकला इथे चहा घेतो. डाल लेकच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे. सकाळी इकडे चहा घ्यायला आलो होतो आणि श्रीनगरमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं काय काय आहे ते इथल्या लोकांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अच्छा. तो इनसे मैंने बात की और इन्होंने मुझे सजेस्ट किया कि एक आजूस रेस्टोरेंट है और वहाँ पे एक वाजवा करके डिश मिलती है जो यहाँ की फेमस है. तो टुडे आई एम गोइंग टू ट्राई इट आउट. तो देखते हैं. और क्या यहाँ का अभी गार्डन है, परी महल है, शालीमार गार्डन है, चश्मा शाह चाहिए.
यस डाउन है आप जाइए अच्छे डाउनटाउन से। है, तो लाल ये चौक सारी जाइए। चीज़ें एक्सप्लोर कर सकते हैं। लाल चौक जा सकते हैं, वहाँ पे मार्केट होता है आज संडे का, तो वो भी एक्सप्लोर कर सकते हैं। तो वो देखते हैं तो दिन कैसा जाता है आज का। थँक्यू सो मच. माझा क्लासमेट मी पुण्याहून श्रीनगरला बाय बाईक आलो. मग रस्त्यामध्ये जेव्हा चहा घ्यायचं त्यावेळेस वाटायचं, म्हणजे तो चहावाला विचारायचं कधी कधी की आणखी काही देऊ का, तेव्हा वाटायचं एक मित्र असता बरोबर तर बरं झालं असतं. तो फायनली मला विष्णू भेटलेला आहे अँड इथून पुढची लडाख ट्रिप मी विष्णू बरोबर करणार आहे. हा समोरचा इकडचा राईट साईडचा दाल लेक आहे. आपण दाल लेक रोडनी लाल चौकाकडे चाललो आहे आणि तिथे एक आजूस म्हणून रेस्टॉरंट आहे. आजूस और आडूस कसं बोलायचं ते तिथे गेल्यावर आपण विचारू त्यांनाच. मला पण विचार करता येत नाही, मे बी उर्दू वर्ड असेल. सो आजूस रेस्टॉरंटमध्ये काश्मीरी डिशेस चांगल्या मिळतात, तर त्या आपण ट्राय करणार आहे. सो मी इथे लोकलला सकाळी एकदा विचारलं होतं एकाला इथे काय काय बघण्यासारखं, तर तो म्हणत होता दाल लेक, परी महल, शालीमार गार्डन, वेगवेगळे गार्डन्स आहेत. आणि हे आजूस म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथं वादवा ही जी काय पर्टिक्युलर नॉनव्हेज डिश आहे ती तिथे चांगली मिळते. सो लेट्स ट्राय इट आऊट. अशी दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. माझ्याबरोबर माझा कॉलेजचा मित्र पण आहे विष्णू, सो डेफिनेटली मजा येईल. मिलिटरीचे वेगवेगळे खूप सारे कॅम्प्स आहेत, सो इट फील्स सेक्युअर्ड अराउंड दिस. इकडचं मार्केट आहे. इकडं संडे मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी स्वस्त मिळतात म्हणून ऐकलं. तुम्ही जर शॉपिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर इकडं खरेदी करू शकता. काश्मीरच्या ज्या शॉल किंवा गरम कपडे, इथलच्या ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत लोकल, त्या तुम्ही इथं एक्सप्लोअर करू शकता. आणि यस, चांगल्या कमी रेटमध्ये त्या मिळतात. अडूस हॉटेल अँड रेस्टॉरंट. ओके, लेट्स सी द पार्किंग. संडे मार्केटमधून रस्ता काढत फायनली अडूस या 100 वर्ष जुन्या रेस्टॉरंटमध्ये आपण पोहोचलो. आता तर विष्णू आणि मी इथे एक अडूस म्हणून रेस्टॉरंट आहे जे काश्मीरमध्ये काश्मीरी फूडसाठी फेमस आहे. तिथे ऑथेंटिक काश्मीरी फूड मिळतं, ते ट्राय करण्यासाठी आलेलं आहे. सो एक काश्मीरी वाजवा म्हणून डिश येते. मला पहिले वाटत होतं की ती एकच डिश असेल आणि आय कॅन गो फॉर इट, बट इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल डिशेस. त्याच्यामध्ये राईस येतं, तुम्हाला ग्रेव्हीच्या 2 ते 3 डिशेस येतात नॉनव्हेजच्या. ओके, सो आता ते सगळं कॉम्बिनेशन बघून असं वाटतं की तेवढं तर काय जाणार नाही. सो त्यातली जी एक स्पेशल डिश आहे लाईक कुश्तबा आणि रिस्टा, सो हे 2 ऑप्शन्स आपल्याला आहेत इथं ट्राय करण्यासाठी. तर कुश्तबा जो असतो तो दह्यामध्ये बनवलेला असतो आणि रिस्टा जी आहे ती दह्यामध्ये बनवलेली नाही आहे, पण सेम मटनचीच डिश आहे दोन्ही पण. आपण एक रिस्टा ऑर्डर केला आहे अँड नान ऑर्डर केलेली आहे. अँड ऑब्वियसली विष्णू इज व्हेजिटेरियन, सो ही वॉन्टेड टू स्टार्ट हिज food journey with the dal makhani and butter naan. So let's see how it goes on. Okay, ही रिस्टा म्हणून डिश आहे. त्याच्यामध्ये मीटबॉल्स येतात, यू कॅन सी मीटबॉल्स येतात जे की मटनचे बनवलेले आणि रस्सा जास्त स्पायसी नाही आहे. आणि यस, डिफरंट मसाल्याची टेस्ट आहे. आपल्या महाराष्ट्रीयन करी आणि काश्मीरी करीमध्ये डिफरन्स आहे. बस आय लाईक इट. यू कॅन ट्राय, इट्स वर्थ टू ट्राय. अँड हाऊ अबाउट यू? ॲज युजल दाल मखनी, नथिंग वेगळं असं काही नाही आहे, पण रोटीची क्वालिटी चांगली आहे. नान एकदम स्मूथ आहे, सॉफ्ट आहे, खायला एकदम ओके. अडूसमध्ये जेवण केल्यानंतर आपण लाल चौकाकडे चाललो.
लाल चौकामध्ये आजूबाजूला बरीचशी दुकानं आहेत. संडे असल्यामुळे इकडे गर्दी होती आणि पार्किंगला इकडे जागा कमी आहे. त्यामुळे एका दुकानाच्या समोर गाडी पार्क करून आम्ही लाल चौकाकडे निघालो. लाल चौकात एंट्री करताच तिथला हा क्लॉक टॉवर आणि त्यावर फडकत असलेला भारताचा झेंडा तुमचं लक्ष वेधून घेतो. स्वातंत्र्याच्या बऱ्याचशा चळवळी या लाल चौकामध्ये झाल्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा झेंडा 1948 मध्ये लाल चौकात फडकावला होता. त्यानंतर हा तिरंगा झेंडा दिमाखात येथे फडकत आहे. लाल चौक हा पश्मिना शॉल, काश्मीरी हँडीक्राफ्ट, केसर, ड्रायफ्रूट आणि ट्रेडिशनल स्पायसेससाठी प्रसिद्ध आहे. आजूबाजूला बरीचशी दुकानं आहेत, तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आता आपण लाल चौकाकडून शालीमार गार्डनकडे चाललोय. आत्तापर्यंतच्या प्रवासात गाडी खूप घाण झाली होती, त्याच्यामुळे वॉशिंग सेंटरला आली आणि पुढच्या लडाख प्रवासासाठी गाडी रेडी होते. गेटिंग रेडी फॉर द नेक्स्ट राईड. स्वानला रेडी करून आपण दाल लेककडे निघालेलो आहोत. इथे बरीचशी गार्डन्स पण आहेत, शालीमार गार्डन, निशान गार्डन, पण तेवढं काही एक्सप्लोअर करणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे आपण आता संध्याकाळ झालेलीच आहे तर दाल लेककडे जात आहोत आणि तिथे आपण शिकारा राईड एन्जॉय करणार आहोत. आपण सध्या शिकारा राईडमध्ये आहे. सो सनसेट होतोय. ते जे समोर बेट दिसतंय ते जुनं गाव आहे. इकडची जी टेकडी आहे समोरची, त्या टेकडीवर शंकराचार्यांचं मंदिर आहे आणि या साईडला राईट, या साईडला ताज हॉटेल आहे. और आगे सामने अकबर फोर्ट, वो पहाड़ी पे सामने क्या है वहाँ पे? अकबर फोर्ट. अकबर फोर्ट. ओके. हे जे समोर गेट दिसतंय त्या गेटचं नाव आहे मुघल गेट, राईट? हाँ, ये मुगल गेट है, ये 400 साल पुराना है. सो व्ह्यू छान दिसतोय. सूर्य मावळायला लागलाय, हळूहळू क्षितिजा खाली जातोय अँड वी आर एन्जॉयिंग द राईड, मी अँड विष्णू. अँड आमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन आपका नाम बोलिए. मेरा हाँ नाम? मेरा इस्तीन. मेरा जी. सो मेरा जी के बोट में हम बैठे हैं, शिकारा बोट में, जो बचपन से देखते आ रहे और चलाते आ रहे हैं शिकारा. और मेरा जी हमें इंफॉर्मेशन दे रहे हैं एरिया के बारे में ताकि हमें पता चले. लेक में आइलैंड है ना, हाँ. हम तो उधर का ही रहने वाला है. हाँ क्योंकि ये जो चला रहा है हमारा यूनियन सिस्टम, हाँ. ये रहता है इधर सिटी में, क्योंकि उनको चलाने को नहीं आता है. अच्छा हम इधर तनख्वाह पे है. अच्छा. ओके. उनको नहीं आएगा चलाने, जो बात कर रहा है ना, हाँ. उनको नहीं आएगा ये चलाने. नहीं चलाने, मतलब इसको स्किल लगता है, हर कोई नहीं चला सकता इसको. समझे भाई, स्किल की बात है. बोट चलाना इतना आसान काम है नहीं. हाँ. ये जो रास्ता जा रहा है ना, ये बीच में, ये इधर ये जाता है पूरा अंदर, ये ओल्ड सिटी में. अच्छा, ये वो दरवाजा दूसरा है ना, दरवाजा है. हाँ बोला, हाँ. वो जाता है उस लेक, दूसरे लेक. अच्छा, वो कौन सा दाल लेक ही है? वो भी डल लेक. वो गेट का नाम शिनार गेट. शिनार गेट. जैसे कि ये रोड दिखता है ना सीधा, ये जाता है सीधा ओल्ड सिटी में. कौन सा है? ये लेक में जो रोड, हाँ ये हाँ. जाता है सीधा ओल्ड सिटी में. ओके. मतलब तालाब में भी रोड होते हैं, जमीन पे ही रोड होते हैं, ऐसे नहीं.
आमच्या बॅक साईडला माउंटन्स आहेत. तर मेराजजीने आपल्याला कावा ट्राय करायचं सजेस्ट केलंय. क्या क्या कहिए कश्मीरी कावा. ट्राय करते हैं. खाली इसको ही अलाउड है इधर. फिर कावा भी मया. दे दो भाई, हमें 2 दे दो. साइड में साइड में मजा लागायचे. तर आम्ही आता काश्मीरी कावा ट्राय करणार आहोत, जो गळ्यासाठी आणि किडनीसाठी चांगला असतो. तो विशिष्ट पद्धतीनं केसर आणि बरंच काही काही टाकून बनवला जातो. सो लेट्स सी हाऊ इट टेस्ट. क्या क्या है इसमें. हाँ, कैसे बनते हैं बताओ. और देखिए मैं आपको बताऊंगा. इसमें केसर है और ये डालते हैं इसमें, और ग्रीन टी, उसके बाद दालचीनी, इलायची, उसमें मुलेठी है, उसमें रोज लीव है. ऐसे मतलब वराइटीज है इसमें. और ड्राई फ्रूट है 4 किस्म के हैं. और इसके बाद इसमें हनी डालते हैं. फिर उसको लास्ट में रोज लीव डालते हैं. ओके, काफी कुछ डालते हैं. अब ये डलेगा ड्राई फ्रूट. फिर ड्राई फ्रूट डाला. ये क्या डाल रहे हैं. हनी हनी मध डाल रहा है. मध टाकतायत. Waves in the lake. हाँ. Emino! Ya var ya? Ya dömeye ya, kaçma dön ya. गर्म है. Az aden paga home wasa. Emino! सो ये आ चुका है कश्मीरी कावा. केसर कावा बोलते हैं, शाही कावा भी बोलते हैं इसको. इसको बोलते हैं शाही कावा. शाही लोग पीते हैं, उन्होंने कावा भी रखा है इसका. और ये कह रहे हैं ये शाही लोग पीते हैं, तो हम लोग कौन हो गए. शाही कावा पीने वाले शाही लोग. शिवाजी माणसे. बढ़िया है यार. वो लीजिए आप भी पाए. हाँ. साठी सर्दीसाठी वगैरे चांगला असतो. आप कहाँ से. पुणे महाराष्ट्र. दाल लेकचे लाईट्स लागायला लागलेले आहेत आणि आणखी सुंदर दिसायला लागले दाल लेक. रात में भी चलता है शिकार. हाँ. ये तो चलता है. कितने बजे तक चलता है. क्या बात है. कावा खूपच छान होता. तुम्ही आले तर डेफिनेटली ट्राय करा. काय म्हणतो विष्णू, कसा होता. बढ़िया. बढिया ना. ट्राय करा. येस, नक्की ट्राय करा. मेराजीने सजेस्ट केला होता, सो डेफिनेटली ट्राय करा तुम्ही. आणि स्पेशली दाल लेकमध्ये आल्यानंतर शिकारा राईड करताना ट्राय करा. तो अनुभव एक वेगळाच आहे. दुकानात जाऊन कावा पिणं आणि शिकारामध्ये येऊन कावा पिणं, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे त्याची इच्छा नाही आहे. जी कावाची मजा आहे ती एकदम अशी लूज करायची. सो गुड का मजा. गुड का मजा लो. गुड का मजा लो. लेक, वंडरफुल माउंटेन्स एंड वंडरफुल पीपल, वंडरफुल कावा. और क्या चाहिए यार लाइफ में. सब कुछ तो है. माउंटेन से हाई इधर. हाँ? कश्मीरी माउंटेन. क्या वो माउंटेन से जनवरी फरवरी में पूरा व्हाइट दिखता है. ये माउंटेन. हाँ. हाँ, ऊपर बर्फ गिरता है, ओके. चार व्हाइट. जनवरी फरवरी में.
तर भाई हे माउंटन्स जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण स्नोनी कवर होतात. तर आजचं श्रीनगर एक्सप्लोरेशन आपलं इथे संपलं. उद्या आपण कारगिलकडे जाणार आहोत. सो देअर विल बी मोर एक्साइटिंग जर्नी आहे. सो स्टे ट्यून. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.